आईला घेऊन पंढरपूरला आणि अक्कलकोटला चाललो आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट दाखवायचं होतं आईला. मग आमचा प्रवास चालू झाला निप्पाणीतून. मग निप्पाणीतून आम्ही बस पकडली कोल्हापूरसाठी. कारण की कोल्हापुरातून पंढरपूरला व अक्कलकोटला सारख्या बस असतात. मग आम्ही निप्पाणीमधून बसमध्ये बसलो आणि निघालो कोल्हापूरमध्ये. तर अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये आलो बघा. आल्यानंतरनं इथं आम्ही बससाठी बघितलं, तर आम्हाला लगेचच 5 मिनिटामध्ये आम्हाला पंढरपूर बस भेटली. आमचं काय टार्गेट होतं, अक्कलकोटला भेटली तर अक्कलकोटला जायचं, पंढरपूर भेटली तर पंढरपूरला जायचं. मग पंचगंगा क्रॉस करून पंचगंगेच्या पाया पडून आम्ही निघालो बघा थेट प्रवासाला. मग जवळपास की नाही 4 तासाचा प्रवास आहे आणि बसनं, कारण की रेल्वेने जर जायचं असेल तर रिझर्वेशन करावं लागतं. त्यात आम्ही तिकीट काढलं. आईचं हाफ आणि माझं फुल असं ₹520 तिकीट आमच्या दोघांचं मिळालं. आणि रेल्वेने जर तुम्हाला जायचं असेल तर अगोदर 4 दिवस रिझर्वेशन करायला लागतं. आम्हाला पण जायचं होतं, पण रिझर्वेशनचं लक्षात नव्हतं. त्यामुळं आम्ही डायरेक्ट बसनं निघालो. मग पुढं निघालो आणि त्यानंतर का नाही जेवण्यासाठी बस थांबते बघा वाट, म्हणजे पंढरपूरच्या अगोदर अलीकडे 100 किलोमीटर पाठीमागं बस थांबली होती. मग इथं नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबली होती बाकीचे लोकं. मग आम्ही चहा आणि थोडं बिस्किट घेतलं, कारण की संध्याकाळचा टायमिंग झाला होता. जवळपास 5:30 वाजले होते आणि आम्हाला जायला पंढरपूरमध्ये 7 वाजले होते. मग इथं चहा नाश्ता आम्ही केला मस्तपैकी आणि तिथून फायनली आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री केली. तर हे पंढरपूरचं बस स्टँड तुम्ही बघू शकताय कसं आहे आणि भारी वाटलं खूप पंढरपूर बस स्थानकमध्ये आल्यानंतरनं. इथं म्हणजे आज पहिल्यांदाच आम्ही असं बसनं वगैरे आलो आहे, नाहीतर दरवर्षी आम्ही ट्रॅक्सनं वगैरे जातो आहे. आमच्या भावकीमध्ये असतात. मग तिथून आम्ही रिक्षा पकडली. रिक्षाला जवळपास ₹30 घेतले. नवीन जर असाल तर तुम्हाला ₹30 घेतात, म्हणजे त्यांना ओळखतंच बाहेरून आलेले. मग तिथून आम्ही पंढरपूरमध्ये आलो बघा इथं. इथं थोडं आम्ही इथं थांबलो. मग आम्हाला रूम घ्यायची होती. रूम आम्ही शोधत आम्ही आलो. पण रूम शेवटी फायनली आम्हाला घरगुती रूम भेटली बघा. इथं आम्ही रूमला ₹300 दिले आणि घरगुतीच आहेत. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं गजानन महाराज मठ आहे. त्या समोरच आम्हाला रूम मिळाली आणि आम्ही इथं स्टेला थांबलो इथं. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं होतं, कारण की आता तर आम्ही दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही, कारण की आम्ही प्रवास करून दमलेलो खूप. मग तिथून म्हटलं संध्याकाळचंच, मग 8:30च्या दरम्यान मी आलो थोडं इकडे फिरायला. तर इथं हे पंढरपुरात तर बघू शकता. आणि शेवटची अमावास्या म्हणजे अधिक मासची सगळ्यात शेवटची अमावास्या असल्यामुळं इथं गर्दी पण भरपूर होती. आणि हे जे दिसते तुम्हाला, हे इथं आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या विरोधात. तर इथं कांद्याला भाव मिळत नाही ह्यांचं सगळं, म्हणजे इथं पवार म्हणून कोणतरी खासदार नाही तर आमदार आहेत. कांदा बाजारभाव प्रति क्विंटल ह्याची सर्व तुम्हाला इथं माहिती बघायला मिळेल. आणि किती उत्पादन खर्च येतो आणि किती मिळतं ह्यामधला फरक आहे. आणि इथं जे उपोषण चालू आहे ते म्हणजे अन्न सोडलेलं उपोषण चालू आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जवळपास इथं जरांगे पाटील आले होते. भरपूर मराठा योद्धा वगैरे येऊन गेलेले आहेत आणि इथं उपोषण चालू आहे. ह्यांची इच्छा आहे सरकारकडनं कर्जमाफी करायला पाहिजे सरसकट 7/12वरती. मग तिथून मग थोडं बघितलं. मला इथे एक पुस्तक घ्यायचं होतं, पण पुस्तक काय भेटलं नाही. नवनाथांचा ग्रंथ घ्यायचा होता. मग इथं 2-3 ठिकाणी पाहिलं, पण इथं काय पुस्तक नाही भेटलं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं भरपूर प्रकारची पुस्तकं आहेत. मग तिथूनच सिद्धिविनायक प्रसन्न गणपतीचं मंदिर होतं, त्यांचं दर्शन घेतलं संध्याकाळचंच. त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं रूमवर अंघोळ वगैरे करून आम्हाला दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर. इथं आलं की मन प्रसन्न होतं बघा मंदिरामध्ये. आणि म्हणजे आपण मराठी माणसांनी गेलंच पाहिजे मंदिरं वगैरे तिथं जपलं पाहिजे. मग स्टिक वगैरे काढली आणि बघितलं. कॅमेरा थोडा बाहेर काढला आणि हे जे दाखवते तुम्हाला हे पंढरपूर आहे. इथं जांभळं वगैरे खूप मोठी मोठी आहेत आणि हे उत्तरद्वार आहे. इथं तुम्हाला गर्दी दिसते, तिथं ₹10 ₹20चा म्हणजे प्रसाद मिळतो इथं पंढरपूरमध्ये. तुम्ही घेऊ शकता इथं. आणि दुकानं वगैरे आहेत. इथं तुळशीच्या माळा वगैरे भरपूर प्रमाणात आहेत. श्री संत चोखामेळा समाधी इथून तुम्हाला मुखदर्शन मिळतं. मुखदर्शनला पण गर्दी होती आणि चरणदर्शनला तर भरपूर गर्दी होती. मग आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मग आम्हाला जायचं होतं चंद्रभागेमध्ये. तर एवढ्या इकडं आला तर तुम्हाला चंद्रभागेमध्ये जाऊन हातपाय वगैरे धुवायलाच पाहिजे. आणि ह्या पायऱ्या वगैरे आहेत चंद्रभागेला जाताना, उतरताना पायऱ्या आहेत. परत इकडच्या तिकडच्या साईडला तुम्हाला माळासाठी वगैरे विकण्यासाठी भरपूर लोक बसलेले असतात. परत चुडा वगैरे घालायचा होता आमच्या आईला. आणि मग आम्ही आलो चंद्रभागा. म्हणजे आमची आई जवळपास आता 7 ते 8 वर्षानंतर पंढरपूरला आली होती. ह्याच्या अगोदर का आली नाही, म्हणजे आमच्या वडिलांच्या सोबत आली होती. वडील आमचे मारकरी होते, त्यामुळं आम्हाला वारी वर्षातून एकदा हे पंढरपूरला जावंच लागतं. आणि भारी वाटतं खूप. पंढरपूर मंदिर वगैरे हे असं एकमेव ठिकाण आहे की इथं चरणदर्शन मिळतं, बाकी कुठल्याच मंदिरात चरण मिळत नाही. तिथून मग आम्हाला हे
चंद्रभागेमध्ये हे सोडायचं होतं. तिथं कापूस वगैरे होता, फुलं होती आणि शेवटचा अधिक मास असल्यामुळे ही अमावास्या होती आणि ही चंद्रभागा नदी बघू शकता. पाणी थोडं कमी आहे, पण इथं मग आम्ही हातपाय वगैरे धुलो आणि मग तिथून कणी आमच्या आईला चुडा घालायचा होता. मग ह्या आजीजवळ आम्ही चुडा घालण्यासाठी थांबलो होतो. 10-10 रुपयाची 2 म्हणजे चुडा घालतात. इकडच्या हातात एक, तिकडच्या हातात एक. ह्या आजीबाईने चुडा वगैरे घातला. त्यानंतर हे इथं गरम वगैरे करून हा चुडा घालतात. तर खूप इकडलं भरपूर आहे आणि आपल्या माणसाने भरपूर बनवून ठेवलेलं आहे. मग त्यानंतर आम्ही सगळं आवरून प्रसाद घेण्यासाठी इथं आम्ही आलो. मग आम्हाला घरी प्रसाद वगैरे घ्यायचा होता आणि मग आम्ही चिरमुरं वगैरे मनुकं थोडं घेतले आणि बाकीचा जो प्रसाद आहे, अगरबत्ती पण इथल्या खूप प्रसिद्ध आहेत, अशा घेऊन कणी आम्ही आलो. अनेकदा आम्ही बाहेरूनच पाया पडलो. इथं मेन द्वार आहे, इथून तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता आणि इथून दर्शन वगैरे घेतलं आणि आम्हाला जायचं होतं अक्कलकोटच्या प्रवासासाठी. मग इथून जवळपास 2 ते 2.5 तासाचा हा अंतर आहे. हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवत जाईन आणि हा पंढरपूरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असल्यास मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. उद्या तुम्हाला अक्कलकोटचा ब्लॉग येईल. तरी ब्लॉग चांगला आवडल्यास फॉलो करावं लागते. सप्लायशे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.